झालं रे. हे बघा किती बी गाव पाट्यात नसलं का बाबा तरी 4 तरी शाने माणसं तिथं असतात. आपलं गाव जरी पुण्यवान असलं तरी 2-4 तिथं टवाळखोर समजनेवाले खूप इशारा काढले. लय उकडून सांगायची गरज नाही. मग ते राक्षसच याचा अपघात करायला लागले. आता काय खरं नाही रे. अरे रावणाची बुद्धी नाही. हे इतकं नालायक बनले, इतकं खोटं बनले, इतके लबाड बनले. पण कसं होतंय शेजाऱ्याचं घर पेटल्यावर आपल्या झोपडं जळल्याशिवाय राहत कसं आहे भाऊ ध्यानात नाही. शेजाऱ्याचं घर समजा आपल्या गती शेजारी किंवा कोट्या शेजारी आणि शेजाऱ्याचा कोटा जळाला आणि वार इकडे सुटलं. आपला कोटा राहिला आणि आपली गज त्या नाल्या कशाला घातली कशाला त्याची 100 जणांना दुश्मनी आहे. ह्याला 100 जणांची पेटवून द्या ह्याची कोणीतरी पेटवणारच आहे ना. शेने माणसं म्हणायला लागले राजा रावणाची बुद्धी खोटी आहे. यानं 80,000 लोकांचा वाटोळा केलाय. किती 80,000 काय लग्नाच्या होत्या का? यानं सगळ्या चोरून आणल्या लोकांच्या बायका. हे 80,000 संग दुश्मन लावलेली. आता शेवट ह्याला करून भेटलाय आणि कवर आपला घोडा पळत असला का एक दिवस आपल्या घोड्याचा लगाम धरणारा कुणीतरी भेटल्याशिवाय राहत नाही. असं समजायचंच नाही. आपला हात कोणी धरणार नाही. कधी आता तुमच्याकडे होतो कधी सासून म्हणायचं नाही आपल्याला सुनबाईवर पाया करणार नाही. एक दिवस तुला सुरीच्या कोपऱ्याला बसविल्याशिवाय राहणार नाही. आता काय खरं राहिलं नाही रे म्हणले. गाव बुडा लागतो. गावाचा कार्यक्रम संपला. विषय तो त्यांचा झाला. अरे 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 राम आला म्हणले. हे रावण विभीषणाच्या सभेत आम्ही होतो म्हणले. रावण म्हणा त्याला पण शेवटीलाच मारतो. समुद्र तरुण कसा येईल त्याला वाटत राक्षस खातेन वाघ खातेन अस्वल खातेन असं राजा रावण म्हणत होत. राम लंकेत येऊन सुवेळेवर दाखल झालाय. तो दिसायला लागलाय आणि अजून डोळ्यावर अंधारी आली. नका डोळे धुरे भरवले राहो. हे रावणाला नाही सांगितलं. तो कला मारा नाही. तो का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवले राहो. मी मरणार नाही असं ध्यानात सुद्धा आणू नका. आपली सुद्धा एकदा चौकाच्या खांद्यावर दिंडी निघणार आहे. सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. आणि ते ध्यानात राहिले की माणूस वाईट वागत नाही. फक्त आपण हे 2च गोष्टीला विसरलो. एक देवाला आणि दुसरं मरणाला. तुकाराम महाराज सांगितलं मरणाची कार्य नाही आठवण संचिताचे धन लाभ ठेवा. आणि देवाला विसरली तया झाले हानी पचतीन खाणी 84च्या. फक्त या 2 गोष्टी विसरू नका. माणूस वाकडा पाय टाकीत नाही. एक मी मरणार आहे त्याला करायचं आणि एक जगात कुठेतरी देव आहे. आपण कितीही अंधारात पाप केलं तरी आपला बाप देव. देव कोण आहे? आपला बाप आहे. तो वरून आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणजे रात्रीच्या 12 वाजता कोण बघत आहे? आज त्याला दिवसाचं दिसतं रात्रीचं सुद्धा दिसतं. चतुरा तो शिरोमणी कोण लावाल त्याचे घरे इतका बुद्धिमान आहे. त्याच्यासाठी कुठं नखरे समजेल आपले हे. पण तिथं चालत नाही. त्याच्यामुळे नखरे करायचे नाही. पण आता मी सांगतोय म्हणजे मला मोकळे काय का मी सुद्धा करायचे नाही. आधी आपण बोलणारानं कसं होत आहे बोलणारानं आपल्या शब्दात जर वजन ठेवायचं असेल का वजन वाचना शब्द वापरायचा असेल तर आधी आपण नीट वागायचं. वरतून जावी तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. जर लोकांना ज्ञान सांगायचं असलं तर आपण शेण खाल्ल्यावर तुमचं कोणी ऐकणार नाही. दारू पिणाऱ्यांना दारू बंदीवर भाषण द्यायचं नाही.